अक्षरशः ह्या दगडापर्यंत लाटा येऊन आपटतात कधी कधी. आणि इथून हा व्ह्यू समुद्र. कालवा आणली मगाची, कालवा घेतलेली ना ती, तिला फ्राय करणार. आणि इथे बेडरूम आहे. समुद्र, तिला खूप गर्व होता त्या गोष्टींवर आणि तो गर्व जपायचा आहे आम्हाला. मस्त छान असतात. थँक्यू. पण भेटी गाठी आम्ही घेतलं म्हणजे ते प्रेम असतं आपलं. आजीने किती तांदूळ दिलेत बघ आपल्याला. आम्ही आहे माझ्या बहिणीच्या सासरी, तर रात्री कसं गेले काकी ते भाकरी चटली. कालवा आणली मगाची, कालवा घेतलेली ना ती कालवा तिला फ्राय करणार. वाव मस्त. ती साफ करून घेऊया. चालेल, साफ करून आता. आणि त्याला मसाला मीठ लावून आता चांगला फ्राय करूया. आगळ लावूया थोडं. चालेल चालेल. या आमचा साहेब बसला आता विंडो मध्ये मज्जा करायला. काय दिसतंय समोर सोनू? समुद्र. आणि ते शिप कुठे आहेत? येस, फिश दिसतात. फिश तुला कुठे? फिश हा. कुठे आलाय सोनू तू? कोणाच्या गावी आलाय? हा, कोणाच्या गावी आलाय बाबू? आईच्या गावी. आईच्या गावी आला थांग. येस. बाबांना कसं सांगणार तू कोणाच्या गावी आलाय? आईच्या गावी. येस. तर हे माझ्या मामांचं घर आहे आणि त्या घराचा हा हॉल आहे. आणि हा बाकडा आहे, तो खूप वर्षापासूनचा आहे. म्हणजे मी जेव्हा जन्म घेतला तेव्हापासून मला वाटतं त्याच्या आधीचा बाकडा आहे तो बसायचा. मागचा दरवाजा आणि हा पुढचा दरवाजा आहे. हॉल असा दिसतो. आणि इथे बेडरूम आहे. इथे किचन आहे. थोडं काम चालू आहे घराचं, कलर वगैरे करायचं आहे. आणि इथून हा व्ह्यू समुद्राचा. आणि इथे टेरेसचं काम पण चालू आहे मागच्या दरवाजाला. वरती पण रूम बनवायचे. आणि हा व्ह्यू आहे समुद्राचा समोरच. आपल्याला हे दोन्ही पण यूज करायला भेटतात. जेवण पण करणं इम्पॉर्टंट आहे आणि वॉशरूमचं पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आधी करून घेतल्या. बाकीचं कसं थोडं थोडं केलं तरी चालेल. आणि आम्ही संध्याकाळी ना चहा बनवून ह्या विंडोजवळ बसतो, संध्याकाळी किंवा सकाळी पण. आणि मस्त अशी चहा पियत पियत त्याचा समोरचा व्ह्यू एन्जॉय करत असतो. खरंच हा खूप भारी व्ह्यू आहे. लोक असा व्ह्यू बघण्यासाठी खूप लाखो रुपया खर्च करतात किंवा पर्यटक म्हणून गावी वगैरे फिरायला यायला पण ते लोक शेवटी खर्चच करतात. आणि हे आम्हाला नशिबान भेटलेलं एवढं छान व्ह्यू आहे आमच्या घरासमोरच. त्यामुळे आम्ही ते एन्जॉय करणारच. खूप भारी वाटतं इथे समोर बसल्याच्या नंतर. आणि असंच नॉर्मल बसलं ना दिवसभर आम्ही किचनमध्येच असतो. इथे आलो तर मामांच्या घरी, तर ते समोरचं बघत खूप मस्त वाटतं. आणि खरंच मासे पण दिसतात मोठे मोठे. पहाटेच्या दरम्यान असे मासे वगैरे दिसतात उड्या वगैरे मारत असताना. आणि काही काका आहेत त्यांचे बोटी लागल्या त्या समुद्राच्या किनारी, तर ते संध्याकाळी आणि पहाटेच्या दरम्यान फिशिंगसाठी जातात. आणि मग ते ओळखीतले असल्यामुळे ते स्वतःच्या म्हणजे घरात मासे खाण्यासाठी आणायला जातात स्वतःला. पण तिथे आपण गेल्याच्या नंतर ओळखीतना देतात आपल्याला पण असे थोडे म्हणजे विकत वगैरे. आणि छान छान ताजे ताजे मासे असतात आणि सगळे मिक्स मच्छी असते, असं काही सेपरेटली एकच मच्छी नसते. तर आता आम्ही चाललोय मठामध्ये गगनगिरी महाराजांचा. तर आंबोळगडला एक मठ आहे मोठा असा छान गगनगिरी महाराजांचा. तर त्या मठात आम्ही पाय पडायला चाललो आणि तिथे एक सेल्फी पॉईंट पण आहे मस्त असा, तर तो तुम्हाला दाखवते. आणि ही मागे आहे ती आंबोळगडची समुद्राची जेटी आहे. तर इथून फिशिंगला पण जातात लोक, तर ते तुम्हाला दाखवेलच परत. पण आता संध्याकाळ झाली आहे खूप, तर म्हणजे अजून काळोख पडायला नको म्हणून पटापट जातो मंदिरामध्ये. आणि हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे.
तुम्हाला दाखवते आणखी. आणि हे महापुरुषाचं मंदिर आहे इथे, म्हणजे हे एक देवाचं स्थान आहे इथे खरं तर. महापुरुष हा देव खूप कडक देव आहे आणि त्याचं खूप मोठी पूजा केली जाते, पण आणि खूप मोठं त्याचं स्थान पण आहे. आणि ह्या पायऱ्यांच्या वरती स्त्रिया चढत नाही, इथे फक्त पुरुषांना पूजा करण्यासाठी परमिशन आहे. काही त्या देवाचे रूल आहेत, त्या देवाच्या इथे स्त्रियांचं नाही चालत. आणि आता मी तुम्हाला मठात जायचा रस्ता दाखवते. इथून सरळ असं खूप पुढे चालत जायचंय आणि तिथे गेल्यावर आता मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ दाखवते. इथून मागून आम्ही वरती आलोय मठात जायला. हा पूर्ण रस्ता आहे तिथे जायला आणि त्या बाजूला मठ आहे गगनगिरी महाराजांचा. आता एवढं चालत जायचं तिथपर्यंत. आणि सनसेट पण खूप भारी वाटतो इथे. आणि जो हा डोंगर आहे, आता आपण चढून आलो इथे गगनगिरी महाराजांचा मठ आहे तिथे पाय पडायला. तर ह्या डोंगराच्या त्या साईडला अथांग मोठा असा समुद्र आहे आणि त्याच्या लाटा पण असे खूप खवळतात, ते पण तुम्हाला दाखवेल. आणि हा पूर्ण असं सनसेटचा भाग झाला आणि संध्याकाळच्या टायमिंगला इथे खूप फोटोशूट होत असतात. सेल्फी पॉईंट म्हणून आता हा पॉईंट ओळखला जातो. आणि इथे पुढे तुम्हाला दिसेलच, कारण का खूप गर्दी असते, पण आता कसे गावात लोक येऊन गेलेत त्याच्यामुळे आता तुम्हाला दिसत नाही माणसं. ह्या मठाजवळ आम्ही आता पोहोचलो इथे आणि हे तुम्हाला दिसतंय समोर समुद्र खूप मोठा असा आहे, अथांग समुद्र आहे. ह्या समुद्राच्या रिलेटेडच मी माझ्या बाळाचं नाव ठेवलंय अथांग. हे मठ आहे, मठाचा हा गेट आहे. आता आपण मठामध्ये एंट्री करतोय आणि आता दर्शन पण करून घेऊया. आणि कसं माझ्यासोबत तुमचंही दर्शन होतंय, कारण का सर्वांना जमणार नाही इथपर्यंत पोहोचायला, तर माझ्यामार्फत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर होप सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील असं मला वाटतं, म्हणजे माझी इच्छा आहे तुम्हाला आवडून देत असे. तर मला काही एवढे प्रॉपर असं शूट वगैरे करता येत नाही, पण होतंय तेवढं मी करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. हे सेल्फी पॉइंट इथे आहे ह्या बाजूला. खूप पर्यटक येतात इथे सेल्फी पॉइंटवर आपले पिक्चर काढायला, व्हिडिओज वगैरे. तर इथे गाड्या वगैरे खूप लागलेल्या असतात. पण आता कसं काही दिवसापूर्वीच इथे पूजा वगैरे झाली गावामध्ये देवांची वगैरे, तर त्याच्यामुळे लोक आता जायला लागलीत आणि आम्ही उशिरान आलो. खरं तर आमच्या काय कामामुळे आम्ही कोल्हापूरमध्ये थांबलो होतो, तर ते देवदर्शन वगैरे करून मग आमची कामं आटपून आम्ही इथे आलोय आता कोकणामध्ये. आता इथे सगळं असं छान फिरून घेतो. 2च दिवस आहे, जास्त दिवस पण आम्ही थांबणार नाहीये. मग मुंबईला निघणार आहे. त्या 2 दिवसात मला जेवढं तुमच्यासोबत शेअर करायला होईल तेवढं मी करेल. तर आता मठाच्या जवळ पोहोचले. आता मी आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवते व्हिडिओ. तर आता गगनगिरी महाराजांच्या मठात आपण प्रवेश करतोय. तर इथे हा मठ आहे, हा खूप वर्षापूर्वीचा मठ आहे आणि त्याच्यात आपण आता प्रवेश केला. आता देवाच्या पाया पडून घेऊया, दर्शन करून घेऊया. तर इथे फोटो आहे त्यांचा बाहेर. तर ही गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे आणि ती पण खूप वर्षापासूनची इथे स्थायिक आहे. आणि ही देवीचे इथे प्रतिमा उभी केली आणि खूप छान शांत मठ आहे आणि एकदम थंडावा आहे या मठात सुद्धा.
आणि इथे हे त्यांचा फोटो आहे. त्यांनी इथे पहिली पाण्यामध्ये अशी समाधी घेतली होती असं मी ऐकून आहे. मला असं बऱ्यापैकी प्रॉपर माहीत नाही. आणि आता मामी पण मुंबईला गेलेत, नाही तर त्यांना विचारून तुम्हाला सांगितलं असतं. आणि हे अजून एक मठ आहे, तिथे हे दत्तदेवाचं मंदिर आहे, तर तिथे सुद्धा आम्ही दर्शनासाठी आलो आहे. आणि इथे हे यज्ञ वगैरे होतात, असते इथे पूजा वर्षातनं एकदा. हा जो पाळणा आहे, इथे गगनगिरी महाराज पहिले येऊन आराम करायचे या पाण्यावर. आणि इथे दत्तदेवाचं मंदिर आहे, ते दर्शन करून घेतो. आता आमचं दर्शन करून झालं. आता आम्ही इथे समुद्रावर आलो आहे. आमच्या मालवणी भाषेत ह्याला हेळा बोलतात. हेळेवर आलो आहे आम्ही. आणि इथे विहीर पण आहे छोटी अशी, म्हणजे आतून खोल आहे ती अशी दिसते छोटी, पण आतमध्ये खूप खोल आहे ती. ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आमच्या इथे जास्त तुम्हाला विहिरीच बघायला भेटतील पाण्यासाठी. खूप खोल आहे. मला मोबाईल पण पुढे न्यायला भीती वाटते. खूप खोल विहीर आहे. आणि इथे हा समुद्र, आमची हेळा. माझी मम्मी जास्त बोलायची आमची आंबोळगडची हेळा, आमच्या आंबोळगडचा समुद्र. तिला खूप गर्व होता त्या गोष्टींवर आणि तो गर्व जपायचा आहे आम्हाला. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मला तर खूप आवडतं. मला आता बघताना कसं वाटतंय ते माहीत नाही, पण मला तर इथे खूप आवडतं. आणि इथे थोडं असं सांभाळूनच कडेला उभं राहायला लागतं, कारण का खूप दगड मोठे मोठे आहेत आणि थोडं रिस्की पण वाटतं, म्हणून त्यामुळे असं जास्त पुढे पण नाही जात. जरा लांबूनच व्हिडिओ काढते. फोटो वगैरे काढतात इथे पर्यटक. असं कधी इथे हमेशा चांगलेच पॉझिटिव्ह वाईब्सच आहेत. इथे देव आहे साक्षात इथे समोर, त्यामुळे असं भीतीवालं काही वातावरण नाही. पण आपण इथे असं ठिकाणी येतो तर आपली काळजी आपण घ्यावी स्वतःची स्वतः. अजून इकडं दुसरी साईडने पण वाट आहे, तुम्हाला दाखवते. इथून खाली उतरायला आहे, अशा पायऱ्या आहेत खाली उतरायला. म्हणजे खाली जाऊन पण आपण फोटोशूट करू शकतो पाण्याच्या इथे, असं इकडनं वगैरे साईडने उतरून वगैरे. आणि ह्या पायऱ्या असं इकडून वगैरे उतरून आपण असं जाऊ शकतो समुद्रावर. पण कोण जायला बघत नाही, शक्यतो जाणारे जातात. पण समुद्र कसा खवळतो मध्ये, सांगता नाही समुद्राचा कसा नेम नसतो, पाण्याचा कधी खेळ करायचा नाही, त्यामुळे आपण काळजी घ्यावी. आणि इथे असं हे सर्व असं समुद्राच्या लाटा आता बारीक आहेत, तरीही समुद्र खूप खवळलेला आहे. ह्याच्यापेक्षा मोठ्या अक्षरशः ह्या दगडापर्यंत लाटा येऊन आपटतात कधी कधी. हे सर्व दगड ओले असतात इकडचे सर्व, एवढ्या मोठ्या लाटा असतात. आणि इथे उतरल्याच्या नंतर इथे एक गुफा पण आहे, ती पण तुम्हाला दाखवते. पण मी जात नाही आतमध्ये, मला भीती वाटते. मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते गुफा इथे आतमध्ये. त्यात आहे, इथून साईडने असं जायला आतमध्ये इथून. आता तुम्हाला मी जे दाखवलं ते माझ्या मामांचं गाव आहे आणि ते मला खूप आवडतं. आणि हे माझ्या मम्मीमुळे झालंय पॉसिबल. ॲक्च्युली माझ्या मम्मीवर तर मला खूपच गर्व आहे आणि तिच्यामुळे आम्ही या सुंदर गावाचा एक भाग झालो. आणि ह्या सुंदर गावामध्ये आम्हाला म्हणजे आमचं मन शांत करायला भेटतं. कसं मुंबईच्या आपल्या धावपळीच्या दुनियेमध्ये आपल्याला असं भेटत नाही वातावरण. आणि इथे कोकण म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे, खूप जण इथे असं पर्यटन केंद्र म्हणून येतात फिरायला. तर आमचं तर स्वतःचं गाव असल्यामुळे आम्हाला तर खूप आवडतं. आणि माझ्या मम्मीचं गाव तर खूपच सुंदर आहे.
तिच्यामुळे आम्हाला इथे येण्याचं भाग्य भेटतं आणि हे खूप छान असं वातावरण कॅप्चर करायला पण भेटतं आणि तुमच्यापर्यंत पण पोहोचवायला मला आता भेटलं आहे. तर ह्या आपल्या एनर्जी क्वीन या व्हिडिओच्या मार्फत. तर मला नक्की कळवा तुम्हाला माझ्या मामांचं गाव कसं वाटलं. मला तर खूप आवडतं आणि तुम्हालासुद्धा मला आवडतं, म्हणून मला खूप इच्छा वाटली की तुमच्यासोबत या गोष्टी शेअर कराव्या, तुम्हालासुद्धा दाखवावं माझ्या मामाचं गाव कसं आहे आणि हा समुद्र, हे निसर्गाने दिलेली देण आणि खूप हे छान असं वातावरण निसर्गरम्य, खरंच खूप मस्त आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि लाईक शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी आता तुम्हाला ह्याच्या पुढे पण कंटिन्यू असा व्हिडिओ दाखवेलच. आणि इथे माझा भाऊसुद्धा खूप मस्ती करतो आणि इकडे माझी बहीण पण बसली आणि ती खूप मस्त असं निसर्गरम्य वातावरण बघण्यामध्ये व्यस्त झाली. आणि खरंच इथे बसल्याच्या नंतर खूप पीसफुल वातावरण वाटतं, खूप मनाला शांती वाटते आणि स्ट्रेस फ्री व्हायला होतं. डोक्यात काय टेन्शन वगैरे असेल तर निदान 15 मिनटं तरी ते असे विसरावे वाटतात आणि विसरलेच जातात. हे बघण्यामध्ये आपण इथे व्यस्त होऊन जातो आणि खूप छान वाटतं. आणि आता हे आणि बाबू आले नाही आहेत कारण का इथे खूप चालत यायला लागतं मठापर्यंत. तर बाबू पण झोपला होता, तर त्यांना मी बोलली बाबू उठला तर गाडीने या तुम्ही दोघंजणं. तर आता आले तर ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्हाला दिसतील, नाहीतर मग बाबू नाही उठला असेल तर ते थांबतील कारण का त्यांना पण खूप थकायला झालं होतं. त्यामुळे ते बोलले मी थांबतो, तू जाऊन ये म्हणून. तर मी आली इथे आणि मग थोड्या वेळाने ते सुद्धा येतील. जर नाही आले तर मग ते सकाळी येऊन जाणार आहे तिथे दर्शन घेऊन पहाटे. तेव्हा मी बाबूसोबत थांबेल घरी कारण का बाबूला मी ते आणायला बघत नाही आहे. ते थोडं तो धावेल, त्याला खूप आवडतं समुद्रात खेळायला वगैरे. तर भीती वाटते पुढे पुढे जाईल म्हणून. गेल्या वर्षी आणलं होतं, तो छोटा होता म्हणून. गेल्या वर्षी नाही, गेल्या वर्षीचा आदल्या वर्षी मी आली होती तेव्हा त्याला आणलं होतं, तो छोटा होता आणि कसं हातातच घेऊन फिरू शकत होतो असा होता तो छोटा, त्यामुळे तेव्हा घेऊन आली होती. आता त्याला घेऊन यायला जरा भीती वाटते. आणि आता हा बघा माझा भाऊ कुठे चाललाय, खाली 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 खाली. त्याला काय मस्ती त्याची आवरत नाही आहे, आता खूपच पुढे पुढे जातोय खेळायला. तर आता अथांग आणि अथांगचे पप्पा पण आलेत गाडी घेऊन आणि ते आता चाललेत मठामध्ये पाया पडायला दर्शन घेण्यासाठी आणि वातावरण पण बघण्यासाठी समुद्राकडेचं कसं आहे ते. आणि बाबू पण आम्हाला बोलवते परत आमच्यासोबत चला म्हणून असं. तर आता ते लोक छान असं वातावरण वगैरे बघून आले. अथांग तर थोडा खुश दिसतोय आणि अजून आता त्याला आम्ही समुद्रावर नेणार आहे खेळायला. तर ह्या ब्लॉगला कंटिन्यू असा पुढचा ब्लॉग राहील. तर आजचा ब्लॉग इथे संपतो, भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.